Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालंय. नायसा गेली आहे स्कूल मध्ये, रचना आहे किचन मध्ये, आई आराम करत आहे आणि येस आज बिझी डे राहणार आहे कारण आज आहे क्लिनिक, हॉस्पिटल क्लिनिक. सो आज मी जे सकाळी जाणार आहे 10ला डायरेक्ट रात्री 10ला येईल. सो बिझी असणार आहे. येस आणि आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. गुड मॉर्निंग. मॉर्निंग मॉर्निंग मॉर्निंग. सो ब्रेकफास्ट आज आहे उपमा, तिखट शिरा. जेवणासाठी आहे हा नाश्ता. काय स्पेशल? कोलंबी. आज मी नाही, डायरेक्ट रात्री जेवायला. चलो. सो आज तुम्हाला रचनाचा पूर्ण मेकओव्हर दिसणार आहे. माझ्या बर्थडे साठी फुल तयारी. माझा मेकओव्हर. हो, म्हणजे मी छान, मला छान दिसण्यासाठी तू पण छान दिसणं गरजेचं आहे. हो, कारण माझं शॅडो तुझ्यावर पडतं ना. एकदम फिल्मी झालं ते. चलो. एकच नको, वजन वाढेल. हा एकच कंट्रोल करायचंय. आणि ती चिक्की खाव इधर रखते हो. घ्यायचं. चलो बाय. डायरेक्ट आता रात्री सरप्राईज. आय होप तुला आवडेल बिकॉज सनीला नाही आवडत माझ्या केसांबरोबर काय किडे केलेले राहत, तर मला स्वतःला पण नाही आवडत. बट नाव आय नीड अ चेंज. तुझ्या बड्डेच्या निमित्ताने 10 इयर्स होणार आहेत आपल्याला, आपल्या ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने. बाय. सो नायसा स्कूलमधनं आली आणि तिला आईकडे मी सोडलंय. सगळ्या तिच्या गोष्टी तिने ऑलरेडी पॅक करून ठेवलेले, मला फक्त कपडे भरायचे होते. तिच्या गोष्टी म्हणजे खेळणी वगैरे सगळं काही. आणि आता ती फुल एन्जॉय करणार आहे. संध्याकाळी आय गेस फाल्गुनी पण जाणार आहे तिकडे. सो मी निघाली आहे आता आणि मला 1 वाजता पोचायचं होतं. शार्प 1 वाजले आहे. मला थोडंसं लेट झालं, बट इट्स ओके. आय एम एक्सायटेड फॉर माय दिस ट्रान्सफॉर्मेशन आणि तुम्हाला नक्कीच कळेल ब्लॉगमध्ये. सो पीपल स्टे ट्यून्ड. सो आज मी जे काही करणार आहे त्याला लाईक खूप तास लागणार आहेत. 6 to 7 आवर्स लागू शकतात. सो मी एक्सायटेड ह्या गोष्टीसाठी की माझे खूप सारी कामं पेंडिंग आहेत आणि त्या दरम्यान मी माझी ती सगळी कामं करून घेणार आहे. कारण जास्त करून मी सगळं एडिटिंग वगैरे मोबाईलवरनंच करते, म्हणून मला काही लॅपटॉप वगैरेची काही गरज नाही लागत. खूप क्वचित मी लॅपटॉप किंवा ते सगळं काही काढते. सो लेट्स सी कसं काही सगळं मॅनेज होतंय. मी जिथे होती तिथून मला जिथे जायचंय ते हार्डली 2 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे. बट एवढी ट्रॅफिक आहे की लिटरली मला आता लॉंग कट घ्यावं लागतंय, कारण मी तिथून जाऊच नाही शकत. न्यू पनवेलचा ब्रिज ज्यांना माहीत असेल किती ट्रॅफिक असते, आणि आज तर फुल जाम झाले. ते अजिबातच हालत नाहीये, गाड्याच हालत नाहीयेत. खालनं पासून सगळं पूर्ण ब्रिजच पॅक झालाय. म्हणून आता मी विचार केला की लेट्स गो अँड टेक अ लॉंग रूट. काही ऑप्शन नाहीये. मला तिकडनं फोन पण आले की मॅडम तुम्ही अजून आले नाही. मी हा येते.
ग्रे कवर होणार नाही. छान वाटतं. मला लेन्थ बघायची केसांची. नाही तेवढीच आहे मग काय चेअर बाजूला काढणार. आता हेल्दी वाटत मला तसे वाटत नव्हतं. परफेक्ट कलर ना. छान झालंय का. सर नायसा मी कशी दिसते पहिले सांग. बघा नायसाचं तर वेगळीच स्टोरी की तिला घरी नाही जायचंय. बाबू उद्या आपलं हे ना ओपन हाऊस. सो मी आली आहे आईकडे कारण नायसाला इकडून घेऊन चालली आहे. बट अभि फाल्गुनी पण येत आहेत आणि आणून येते मग त्यांच्यासाठी थांबले. आई कसं आलं केस चांगलं. तुला हाच कलर लावायला लागेल त्या दोघेला. काय केलं ओनली अ ब्युटिशियन कॅन से दिस. काय केलं बोटॉक्स. गोडाला गोडाला गोडाले. दीदी काय करते ज्ञानू. रिॲक्शन बघ. कसं बघतोय. जास्तच प्रकाश पडतोय. कशाचा प्रकाश. मी काय फेशियल नाही करून आली आहे. कसं वाटतंय खरं खरं सांग. छान वाटतंय. बघू लेंथ हे कमी केलं. तुला काय वाटतं. आई कशी दिसते. तुला काय वाटतं. ते मला म्हणतात की तुझे खालनं ना केस खूप डॅमेज झाले सो यू हॅव टू कट. मी बोलली माझ्या नवऱ्याला मला परमिशन घ्यावं लागेल. तर ते मला म्हणतात ठीक आहे तू घरी जा. ऍक्च्युली ते दादा असं म्हटलं तू घरी जा तुला विचार तुला दाखव कारण ते झालंच नसतं. ते त्यांनी जे ट्रीटमेंट केली ना ती त्याच्यावरती झालीच नसती. तर मग ते असं होतं की मग त्यांनी मला खूप कन्व्हिन्स केलं अँड देन इट वॉज लाईक की ठीक आहे चला घे बघ. ठीक आहे जास्त नाही असं. व्हॉल्यूम कमी वाटतो का. व्हॉल्यूम कमी वाटतो. मला बोलली की छान वाटतंय आता केस. व्हॉल्यूम पण वाटतंय कारण आधी एकदम असं कलर जरा डार्क वाटतोय. अरे तू ह्या कलर याच्यात सगळ्यांचं रिॲक्शन कलर बाबतीत वेगवेगळं आहे. तिथे त्यांच्या लाईट्स मध्ये कलर वॉज लुकिंग अमेझिंग. आईकडे वेगळा दिसत होता पण त्या दोघींना पण आवडलं. आई तर माझ्याकडे असं बघतच बसले. आईला पण आवडला आईंना पण आवडला. आई पण म्हणतात छान वाटतंय. मी त्यांना तेच बोलली कलर कसं वाटतंय तर मी म्हटली की ते म्हणतात छान आहे. मला तुझीच भीती होती कसं काय माहिती मला थोडं वेगळं केलंय कारण तेच नेहमी मी करते आणि माझं सगळं अनइव्हन झालेलं सगळं विचित्र तर एकच झालं नाही. सनीचं मी तुम्हाला सांगते काय आहे. सनीला असं बिचारा बॅग बिग घेऊन उभा आहे आणि माझ्या गप्पा चालल्यात. सो सनीचं असं आहे की असं ना मी चिपकू नाही दिसायला पाहिजे. इट शुड बी लाईक थोडंसं असं फ्लफी. पण आता हे थोडंसं तुला थोडंसं हे काय नाही नॉर्मल होईल. नॉर्मल होशील ते आजच केलंय ना म्हणून मी ते मला तर किती प्रश्न. छान वाटतंय पण तुला कलरची थोडी गरज होतीच. प्रॉपर कलर नाही ते ना खूपच अनइव्हन झालेलं आणि मी तेच म्हणून मी सगळं करण्याच्या आधी पण स्वीटी ताईला पण विचारलं मग ती मला म्हटली की गो फॉर इट. तर मला तेच कन्सर्न होतं की मी जे करते ते बरोबर आहे की नाही. मी आता मस्त पोनी घेतलेली तर मी तुझ्यासाठी सोडले केस नाही. कसं वाटतंय माझं ट्रान्सफॉर्मेशन. मस्त म्हणजे स्ट्रेट हेअर्स मध्ये तुम्हाला हेअर मध्ये खूप लोकांनी पाहिलंच आहे बट इट वॉज अबाउट कलर. एक ते आता उन्हात कसं सनलाइट मध्ये किती दिसतं. 1 ते 7:30 आय वॉज 6 hours. मला एवढा कंटाळाला म्हणजे कळत नाही कसं बायका एवढ्या वेळ सलॉन मध्ये जाऊन बसतात. मला ते दादा येऊन म्हणतात की थँक्यू तुम्ही एवढं पेशंटली केलं. मी आता हे करायचंच तिथे असं क्रँकी होऊन काहीच फायदा नाहीये.
तुझं एडिटिंग चालू असेल ना? अरे मी त्याला थँक्यू बोलले, म्हणजे तुमच्यामुळे आज मी जरा बऱ्यापैकी बसलीये 7 to 6 तास आणि माझं बऱ्यापैकी काम झालं. पण मध्ये मध्ये मला डुलकी पण येत होती. ठीक आहे, मग बॅटरी लो झाली, खूप काही गोष्टी झाल्या. ठीक आहे, मला जेवढं पॉसिबल झालं तेवढं. मी सनी नसलं की माझं सगळं गडबड होऊन जाते. असं एवढं जड घेऊन तो उभा आहे आणि माझ्याशी गप्पा मारतो, म्हणून मी तिला दिला. चला एनिवेज, तुम्ही मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शन मध्ये की. आणि हा, हे तर मी सांगितलंच नाही, स्वरूप सलॉन म्हणून न्यू पनवेलमध्ये आहे, तिथे मी गेलेली. तो बेसिकली तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल, मी खूप कमी असं गोष्टी लाईक, म्हणजे मला नाही आवडत काही गोष्टी जास्त एक्सपेरिमेंट करायला. पण ह्या वेळेस असं झालेलं की माझे हेअर थोडेफार खालनं खूप असे डॅमेज झालेले आणि ते तिथे गेल्यावर मला ॲक्च्युली कळलं की ते डॅमेज झालेले आहेत. आणि त्या दरम्यान ह्यांनी समोरनं मला कॉन्टॅक्ट केलं. सो त्यांनी मला बोलवलं, त्यांनी मला सांगितलं की यू डू दिस ट्रीटमेंट. सो ट्रीटमेंट करण्याच्या आधी मी खूपच डायसी होती की करू की नको म्हणून थोडंसं मग स्वीटी ताईशी टॉक्स वगैरे केलं. मग ती मला म्हटली गो फॉर इट, इट्स गुड. म्हणून मग मी गेली आणि ॲक्च्युली एक्सपिरियन्स खूपच छान होता. स्वरूप सलॉनमध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे, लाईक सगळ्या सर्व्हिस, सगळे प्रकारचे सर्व्हिसेस ते तुम्हाला देतात. तुम्हाला जे करायचं ते राईट फ्रॉम स्पा ते बेसिक आयब्रो वगैरे जे काही आहे, वॅक्सिंग, जे बाकी सगळं जे काही असतं ते सगळं काही, हायड्रा फेशियल ते सुद्धा त्यांच्याकडे आहे. आणि माझा हा एक्सपिरियन्स ओव्हरऑल खूपच छान होता. आणि ज्या प्रकारे ते तिथे त्यांच्या प्रत्येक कस्टमरशी बोलत होते, ज्या प्रकारे ते त्यांना एक्सप्लेन करत होते, दॅट वॉज रिअली व्हेरी गुड. तर तुम्ही नक्की जा. मोहिते डॉक्टर मोहिते चाइल्ड केअर हॉस्पिटल जे आहे न्यू पनवेलला, फायर ब्रिगेडच्या समोर, त्याच्या पाठीमागच्या गल्लीमध्येच आहे स्वरूप सलॉन. तुम्हाला इवन ह्याच्यावर गुगलवर सुद्धा मिळेल. आणि हा माझा जो एक्सपिरियन्स होता खूपच छान होता. ही जी ट्रीटमेंट मी केली आहे ती आहे बोटॉक्स, ही ट्रीटमेंट केली आहे आणि मला पर्सनली खूप आवडलं. मला असं वाटलं की खूप काही असतं म्हणजे, पण नाही घ्यायला, ह्याच्यासाठी खूप पेशन्स पण पाहिजे. एनिवेज, मेन इम्पॉर्टंट गोष्ट मला आवडलं, सनीला आवडलं, ते खूप महत्त्वाचं होतं. आणि हे ते म्हटले की 6 to 7 months पर्यंत राहता आणि हळूहळू तुमचं नॅचरल ग्रोथ येते. आता माझे मुळातच केस स्ट्रेट असल्यामुळे मला काही एवढं म्हणजे ते फरक नाही करायचं. फक्त जो फ्रीझीनेस आहे ना तो बऱ्यापैकी कमी माझा झालेला आहे, म्हणजे बऱ्याने खूप कमी झालेला आहे. पण माझे जे काही नॅचरल हेअर येतील ते नॉर्मलच येणार आहे. एनिवेज, मग हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.